दुःखाची अशी तुलना होऊ शकत नाही. दुःखामध्ये कमी जास्त असं काहीही नसतं. दुःख फार फार तर वेगळं असू शकतं. एक अटळ सत्य आहे मृत्यू. आपल्याला सगळ्यांनाच आपण जेव्हा जन्माला येतो आणि मोठे होत जातो तेव्हा आपल्याला हे माहित असतं की मृत्यू हे आपल्या जगण्यातलं अटळ सत्य आहे. मृत्यू आपण ऍक्सेप्ट करतो, त्या व्यक्तीचं जाणं पण आपण ऍक्सेप्ट करतो, पण नंतरच्या ज्या गोष्टी आहेत ना, की आपण त्या व्यक्तीशिवाय स्वतःला उभं करणं, आपली त्या व्यक्तीच्या व्यतिरिक्त असणारी ओळख स्वतःची डिफाईन करणं, आणि आपले कोपिंग मेकॅनिझम्समधनं स्वतःला सावरण्याची मदत करणं आणि स्वतःला रिइन्व्हेस्ट करणं, ह्याला खूप एक वेळ द्यावा लागतो आणि तो वेळ देण्याची खूप गरज असते. आत्ताच आपल्या नात्यांकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. काही गोष्टी अशा राहिल्यात आणि मग आपण सोडवल्याच नाहीत, तसं व्हायला नकोय. काही काही गुंते आत्ताच सोडवायला पाहिजेत, कारण हे इतकं अशाश्वत जग आहे की अशा बातम्या आपण आता नेहमीच ऐकतो आहोत वेगवेगळ्या कारणांनी. अशा विषयावरती बोललं जावं का आणि ते का गरजेचं असतं? की हा मृत्यू आहे. मला कधी कधी पहिल्यांदाच मृत्यू काय हे कळलेलं असतं, की मृत्यू हा परमनंट आहे, हा इरिव्हर्सिबल आहे, ही परत कधीही न बदलणारी स्थिती आहे. पूर्वी अशा घटना झाल्यानंतर माणसं एकमेकांकडे जात होती. आता आपण व्हॉट्सअपवर मेसेज पाठवतो. कधी कधी आपण फोन करायची सुद्धा खूप जण काय म्हणायचं एफर्ट घेत नाहीत. त्याला कायमस्वरूपी सोडून गेलेली आहे आणि आपण अशा जगात प्रवेश केलेला आहे की जे जग अनोळखी आहे आणि अशा जगात पुन्हा आपल्याला नव्याने उभारायचं आहे. डेथ म्हणजे मृत्यूमुळे ती व्यक्ती शरीराने मनात न जाते, पण नातं तसंच असतं. सो आपल्याला त्या नात्यामधल्या सुद्धा गोष्टी सोडवाव्या लागतात. सो रिडिफाईन करायला लागतं नातं. या हिलिंगची गरज का आहे? समजा ह्याच्यासाठी कुणाची मदत घेण्याची गरज का आहे? आता मूव ऑन, आता असं होणारच वगैरे वगैरे, की जे उपयोगाचे नसतात. काही काही दुःखही न दिसणारी असतात, ओके, की ज्याची दखल घेतली नाही, म्हणजे घेतलीच जात नाही. किंवा काही लोकांना घरातल्या परिस्थितीमुळे व्यक्त व्हायला उभा राहत नाही, म्हणजे इतकं काहीतरी झालेलं असतं की त्यांना तो एक स्ट्रॉंग असल्याचा मुखवटा घ्यावा लागतो आणि त्यांना उभं राहावं लागतं. तर त्या जे जे वाटते त्याची दखल घेतली जाणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. पण आपण नेमकं उलट करतो. आपण तुला असं वाटायला नको, तुला त्रास व्हायला नको म्हणून ते व्यक्त करण्यापासून म्हणजे बरेच जण ती मुभा देत नाहीत. नमस्कार, जगण्यातील काहीच्या एका नव्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा जो आपला विषय, हा विषय आपल्या मेडिकल पॉडकास्टमध्ये का असावा बरं, की जेव्हा आपण हेल्थ किंवा शारीरिक आजार किंवा निरोगी शरीर अशा विषयावरती एपिसोड करतोय आणि काही पार्टमध्ये आपण मानसिक आजारावर पण एपिसोड करतो, तिथे ग्रीफ असा विषय का असावा असा प्रश्न बऱ्याचदा आपल्या मनात येऊ शकतो. जेव्हा हा विषय करायचं ठरलं तेव्हा असं एक लक्षात आलं की बऱ्याचदा आयुष्यामधले आपला एक टप्पा असतो, ज्या टप्प्यामध्ये आपण आपले कुटुंब, आपले जवळचे मित्र किंवा आपले आणखी काही जवळचे लोक यांच्यासोबत रोजची भेट होत असे ना, किंवा अगदी दुर्मिळ होणारी आपली भेट असेल, तरी सुद्धा तो माणूस आहे हा एक आपल्याला दिलासा आयुष्यामध्ये आपला असतो आणि अचानक काही काळाने ती व्यक्ती आपल्या आयुष्यात राहत नाही. वयाच्या कोणत्याही टप्प्यावरती आपल्यासाठी हे एक दुःखद प्रसंग हा असतो. आपल्यासाठी त्या व्यक्तीशिवाय पुढचं आयुष्य आपल्याला सर्व घालवायचं असतं आणि ह्या वेळेला यातून कसं बाहेर पडता येतं, किंवा एखादा आपल्याला आजार डिटेक्ट होतो बऱ्याचदा, त्या आजार आपल्या जवळच्या घरातल्या व्यक्तींना होतो. या सर्व अचानक होणाऱ्या आघातांशी आपल्याला कसं फेस करता येतं, ज्याला एक हिलिंग पिरियड असं म्हणतात, की ज्या काळामध्ये आपण आपल्यालाच हिलिंग आपलं करत असतो, की आपण त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी किंवा त्या व्यक्तीशिवाय आपलं पुढचं आयुष्य आता आपण घालवणार आहोत, ह्या सत्याबरोबर आपण जेव्हा आयुष्य सुरू करतो तेव्हा ह्याच्यामध्ये काय काय खाचखळगे येऊ शकतात, की ही प्रक्रिया किती दिवस असणं योग्य आहे, असं काही गणित आहे का? किंवा त्या व्यक्तीची वारंवार आठवण येते, तर ते रोज दुःख घेऊन बसायचं का? किंवा रोज ती आठवण येत जरी नसेल
तर ती व्यक्तीला आता आपण विसरलो का, हा गिल्ट घ्यायचा का, असे अनेक प्रश्न या निमित्ताने येतात. अटळ दुःखातून सावरताना या नावाचं एक पुस्तक एकदा मी एका प्रदर्शनामध्ये पुस्तकांच्या जात असताना अचानक माझी नजर पडली आणि त्याचं वेगळं वाटणारं कव्हर आणि वेगळं वाटणारं टायटल हे पाहून मी ते वाचायला घेतलं. ज्यानंतर ते पुस्तक जेव्हा माझं वाचून झालं, त्यानंतर ग्रीफ या विषयाविषयी एक वेगळा पैलू मला दिसला. खूप वर्ष ते पुस्तक माझ्याकडे पुस्तकांच्या माझ्या कपाटामध्ये होतं. या पॉडकास्ट निमित्ताने जेव्हा पुन्हा एकदा काय विषय घ्यायची ही उजळणी चालू असताना जेव्हा हे पुस्तक पुन्हा दिसलं, तेव्हा त्या पुस्तकाच्या लेखिका डॉक्टर संजोत देशपांडे यांच्याशी मी संपर्क केला आणि त्यांना सांगितलं, की "मॅडम, ह्या विषयावरती बोलण्यासाठी आमच्या पॉडकास्टवर तुम्ही आवर्जून येताल का?" कारण ह्या विषयाच्या पुस्तकामधूनच जेव्हा इतकं असं वाटलं, की आपल्याला बरंच काही नवीन शिकायला मिळालं, तर या विषयावर जर चर्चा होईल, या विषयावर आणखी काही पैलूंच्या विषयी आपण बोलू, तेव्हा नक्कीच हा प्रवास आपल्या सर्वांसाठीच एक वेगळा अनुभव राहील. तर त्यासाठीच आज आपल्याकडे ते आले आहेत. तर नमस्कार, आमच्या नमस्कार. जगण्यातील गायीवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. नमस्कार. मी डॉक्टर संजोत देशपांडे. मी क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आहे आणि गेली अनेक वर्ष मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करत आहे. मानसिक आरोग्याबाबत सर्वसाधारण लोकांमध्ये जाणीव निर्माण व्हावी या हेतूने मी सातत्याने लिखाण करत असते. तर सुरुवात जी मी केली तुमच्या पुस्तकापासून, हो. तर ते अटळ दुःखातून सावरताना. हे पुस्तक वाचल्यानंतर अभावानेच अशा प्रकारचं पुस्तक ह्यापूर्वी खरं तर वाचायला मला मिळालं होतं, की जेव्हा आपल्या जवळच्या व्यक्तींचा मृत्यू होतो किंवा त्यांचा काही एखादा आजार डिटेक्ट होतो, त्यावेळी त्यातून कसं आपला सावरत जाण्याची जी प्रक्रिया आहे, त्याविषयी तुम्ही ते खूप छान लिहिलंय. तर ह्या अनुषंगानेच मला एक सगळ्यात पहिला प्रश्न विचारायचा होता, की आपण बऱ्याचदा दुःख म्हणतो, तर हे ग्रीफ म्हणजेच दुःख असतं का? हो, म्हणजे आपण असं म्हणूया की ग्रीफ म्हणजे दुःख होणं. एखादी व्यक्ती आपल्याला सोडून गेली आहे, कायमची सोडून गेलेली आहे किंवा ज्याला आपण असं म्हणू की शोक शोक करतात माणसं, की अशी काहीतरी एक घटना माझ्या आयुष्यामध्ये घडलेली आहे. हं. सो ग्रीफ किंवा शोक ही भावना केव्हा होते? जेव्हा तिथे वियोग आहे. कुठल्यातरी गोष्टीचा, नात्यांचा वियोग आहे, एखादी व्यक्ती कायमची सोडून जाईल, म्हणजे त्याचा वियोग आहे. ओके. तर त्यामुळे तुम्ही म्हणता तसं, की हे शोक करण्याची म्हणजे दुःख होतं आणि मग ती शोकाची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये. आणि फक्त म्हणजे ग्रीफ असं म्हटलं, शोक म्हटलं, वियोगाचं दुःख म्हटलं, तर फक्त मृत्यू अ, असंच फक्त बघितलं जातं त्याच्याकडे, की हं. मृत्यूनी होणारं दुःख. हां, हां. अ, पण कुठलाही म्हणजे कुठली पण आपण एखादी गोष्ट गमावून बसतो. ओके. मग ते नातं असेल, म्हणजे हं, नाती दुरावतात, विभक्त होतात. हं, हा पण एक प्रकारचा म्हणजे ह्या ह्या सुद्धा अशा घटनेला सामोरं जाताना सुद्धा ग्रीफची रिएक्शन हं, आपल्याला येताना दिसते किंवा काही वेळेला अ, अ, काही आपण असं गमावून बसतो. म्हणजे हं, एखादं गाव आपल्याला सोडायला लागतं हं, किंवा काही आपल्याला एखादी गोष्ट हरवते. हं. ओके. जी मला ज्याची अटॅचमेंट आहे. आहे. हं. सो जिथे-जिथे एक बंध आहेत, जिथे-जिथे आपण अटॅचमेंट आहे, जिथे-जिथे माझी एक भावनिक गुंतवणूक गुंतवणूक आहे, आहे. ती जिथे-जिथे ती ब्रेक होते, हं, जिथे-जिथे त्याचा वियोग होतो, हं. तिथे-तिथे मी असं म्हणेन की अ, ही ग्रीफची प्रक्रिया ग्रीपची आपल्याला प्रक्रिया आहे. होताना दिसते किंवा दुःखाची प्रक्रिया आपल्याला होताना अच्छा. दिसते. आता आज आपण जे मुख्यतः बोलणार आहोत, ते एखादा आजार मोठा झालाय किंवा एखाद्या व्यक्तीचा आपल्या जवळचा मृत्यू झालाय. मुख्यतः हाच जास्त आपलं हो, हायलाइट बोलण्याचा हो, असेल. हो. तर जेव्हा कुणाच्या जवळच्या व्यक्तीचा एखाद्या आपला मृत्यू होतो दुर्दैवाने, त्यावेळेला जेव्हा हे ग्रीफ म्हणतो आपण, तर त्यातून बाहेर पडण्याच्या ज्या प्रक्रिया आहेत, त्याचे असे काही टप्पे असे असतात का? तर खूपदा काय होतं, म्हणजे मगाशी जो तुम्ही उल्लेख केलात, की कधी-कधी एखाद्या घरामध्ये आपण असं बघतो, की असं गंभीर आजाराचं काहीतरी निदान झालेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ कॅन्सर. हं, ओके. आणि कॅन्सर असं म्हटलं, की एक नकळतपणे मनामध्ये ती मृत्यूची घंटाच वाजते हं, अनेक हं, जणांच्या. आणि मग असं डायग्नोसिस झालं किंवा मृत्यूची एखादी बातमी जर आपण ऐकली एखाद्या व्यक्तीच्या, अगदी अशा आपण हल्ली आता खूप अशा बातम्या ऐकत हं. असतो. अपघाताने होणारे किंवा असे अनेक गोष्टींच्या बातम्या आपण सातत्याने ऐकत असतो. पण अशी एखादी आपल्या जवळच्या व्यक्तीची बातमी जर आपण ऐकली किंवा असं एखादं निदानाची बातमी ऐकली, तर पहिली रिएक्शन काय येते? नाही, हे खरं नाहीये. हं.
दिस इज नॉट ट्रू. ओके, दिस इज नॉट हॅपनिंग, असं नाहीच घडलेलंच नाहीये. म्हणजे पहिल्यांदा आपण त्या गोष्टीला एक प्रकारचा अमान्य करणं, नकार देणं, की असं नाही असू शकत, असं नाहीच घडू शकत. ओके, मग त्याच्यानंतर असं होतं, की म्हणजे जी अत्यंत जवळची व्यक्ती असतात, तर त्यांना त्याच्यामधनं असं वाटतं, की हे का घडतंय? माझ्या बाबतीत का हे निदान झालेलं आहे? ओके, माझ्या जवळच्या व्यक्तीच्या बाबतीत का कॅन्सरचं निदान झालेलं आहे? किंवा मला हा का मृत्यू फेस करायला लागतोय? सो व्हाय मी? माझ्या बाबतीत का? मी का? आणि हा फार त्रासदायक किंवा म्हणजे असा काय म्हणायचं, असा अडकवून टाकणारा आणि सुटका न करणारा प्रश्न त्याच्यामध्ये होतो आणि मग त्याच्यातनं एक प्रकारचा राग, फ्रस्ट्रेशन, चिडचिड अशा पद्धतीच्या बऱ्याच रिएक्शन्स येतात. कधी-कधी ह्या रिएक्शन थोड्याशा अ, कमी जास्त झाल्या तर मग एक पुढची जी अ, पायरी येते, टप्पा येतो तो सौदा करणं, बार्गेनिंग ज्याला आपण असं म्हणू. म्हणजे समजा हे कॅन्सरचं डायग्नोसिस आहे, तर तिथे काहीतरी असं डॉक्टरांच्या बरोबर हे केलं जातं, की अ, एवढं मला पुढच्या वर्षी माझ्या मुलाचं लग्न आहे, तर तोपर्यंत तुम्ही मला हे करा, ट्रीटमेंट द्या किंवा देऊ नका किंवा म्हणजे सतत एक प्रकारचं बार्गेनिंग. ओके, किंवा एखादी व्यक्तीचा खरंच मृत्यू झालेला आहे, तर अ, अजून म्हणजे थोडा वेळ तरी मला ह्या व्यक्तीला बघायचंय, थोडा वेळ तरी तिच्याबरोबर असायचं आहे. मग हा जो राग आहे, हे जे बार्गेनिंग आहे, हे डॉक्टरांच्या बरोबर केलं जातं, देवाबरोबर केलं जातं. अनेक ह्या स्टेजेसमधनं जाणाऱ्या ज्या व्यक्ती असतात, त्या म्हणतात, "देवाबरोबर भांडण झालंय माझं." ओके, मला नाही आवडलेलं. ओके, अशा पद्धतीचा. त्यानंतर असं कळतं, कधी-कधी हे कळतं, की हे घडलेलं आहे. ओके, म्हणजे आपल्याला आता ह्या सत्यापासून पळून जाता येणार नाही, अशी एक परिस्थिती येतेच, की तुम्हाला ते नाकारताच येत नाही आणि अशा वेळेला एक नैराश्याची भावना तिथे येऊन जाते किंवा नैराश्याची एक स्टेज तिथे येऊन जाते आणि मग त्या नैराश्याच्या स्टेजमधनं बाहेर पडत-पडत माणसं स्वीकाराकडे अ, जातात. ठीक आहे. आता अगदी मी ह्या टप्प्या जरी अशा ह्या सांगितल्या असल्या ह्या गोष्टी, तरी त्या ह्याच क्रमाने घडतात असं नाही. काही-काही जण पहिल्या क्षणाला ते स्वीकारामध्ये असतात. काही लोकं नकारामध्ये अडकून पडतात. काही लोकं बार्गेनिंगमध्ये अडकून पडतात. काही लोकं त्या व्हाय मीच्या ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये कायमच हे पुढे-मागे हे अ, गोष्टी होत राहतात. म्हणजे 4 पावलं पुढे, 2 पावलं मागे असा याचा प्रवास असतो. पण सर्वसाधारणपणे की हे घडलेलं आहे कारण हे एक अटळ सत्य आहे मृत्यू. आपल्याला सगळ्यांनाच आपण जेव्हा जन्माला येतो आणि मोठे होत जातो, तेव्हा आपल्याला हे माहीत असतं, की मृत्यू हे आपल्या जगण्यातलं अटळ सत्य आहे. आपल्या जिवलग व्यक्तीच्या अ, अशा काहीतरी गोष्टीमुळे त्याचं काहीतरी डायग्नोसिस झालंय किंवा ती आपल्याला सोडून गेलेली आहे कायमची. त्याच्यामुळे आपलं पहिल्यांदा ह्या गोष्टीबरोबर समोरासमोर आपण मृत्यूच्या समोर येतो आणि आपली व्यक्ती गमावणं म्हणजे काय आहे? आपली जिवलग व्यक्ती कायमस्वरूपी आपल्यामधनं जाणं हे काय आहे? ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ह्या अशा बऱ्याच रिएक्शन्स येत राहतात आणि हा टप्पा नेहमी असा मी असं म्हणेन, की मागे-पुढे होत राहतो. पण हा हळू-हळू लोकं स्वीकाराकडे अ, जातात. अच्छा. किंवा आता पुढचा विषय आपला त्याच अनुषंगाने आहे, की 2 प्रकारचे मृत्यू जनरली आपण ऐकतो, की जेव्हा सडन डेथ होते एखाद्याची हो, आणि अँटिसिपेटरी डेथ असं मी हो, आता हो, ह्या हो, निमित्ताने वाचलं हो, तेव्हा कळलं. हो. तर ह्या 2 मध्ये एक तर फरक काय? आणि ह्यातल्या हीलिंग किंवा ग्रीव्हिंग प्रोसेसमध्ये कसा फरक पडतो? सडन डेथ आणि अँटिसिपेटरी डेथ. अँटिसिपेटरी म्हणजे की मला माहिती आहे की माझ्या ह्या जवळच्या व्यक्तीला कॅन्सर झाला आहे आणि डॉक्टरांनी फारसं काही चांगलं प्रोग्नोसिस आहे असं सांगितलेलं नाहीये. काही-काही वेळेला अगदीच स्पष्टपणे की काही महिने, काही एखादं वर्ष असं कळ सांगतात आणि आता ती अटळता आपल्या समोर आहे हे समजते. ओके. सो ज्या व्यक्तींना अशा आव्हानाला सामोरं जायला लागतं, त्यांच्या बाबतीत होणारी ही प्रक्रिया पूर्णतः वेगळी असते. कारण ते क्षणाक्षणाला अ, त्या व्यक्तीचं संपत जाणं, त्या व्यक्तीचं जो एक दुःखकारक प्रवास आहे, सफरिंग आहे, ते बघत असतात. त्या व्यक्तीबरोबर ते राहत असतात. पण एक मृत्यूची भीती मनामध्ये असते आणि ह्या काळातनं जाताना अनेक व्यक्ती
ते ओझं घेऊन, ती एन्झायटी घेऊन म्हणजे सतत सातत्याने राहत असतात. कधीतरी मला माहिती आहे की शेजारच्या खोलीमध्ये आपली जिवलग व्यक्ती झोपलेली आहे. तर रात्री जाऊन ती जिवंत आहे ना, असं बघणं, तपासणं हम्म. किंवा मनामध्ये आता ही केव्हा जाईल हम्म. आणि मग ती गेली तर ते कसं असेल त्यावेळेला, हम्म. अशी काहीतरी चित्र मनामध्ये म्हणजे ती व्यक्ती गेली आहे आणि मग तो फ्युनरलचा प्रवास कसा असेल, असं पण काहीतरी एक व्हिज्युअलायझेशन केलं जातं. हम्म. कधी-कधी तो प्रवास जर हा सगळा जर खूप लांबला म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे आजार खूप लांबला आणि असं खूप झालं तर कधी-कधी त्याच्यातनं पण सुटका हवी आहे मला असंही वाटतं. मग त्याच्याबद्दलचा Guilt. गिल्ट पण येतो. तर अँटिसिपेटरी डेथमधनं जाताना ह्या सगळ्या अशा गोष्टी होत राहतात. हम्म. पण कुठेतरी माहिती असतं की हा प्रवास अ, संपणार आहे. हम्म. ओके. पण सडन म्हणजे हम्म. ज्या जे मृत्यू अचानक होतात, हम्म. अ, अ, कुठलीही वॉर्निंग न देता होतात, हम्म. की आपल्याला अनपेक्षित असतात. हम्म. ओके. म्हणजे इथे अपेक्षित मृत्यू आहे, इथे टोटली अनपेक्षित आहे. आणि अशी अचानक बातमी येते. म्हणजे हार्ट अटॅक, अपघात, हम्म. नैसर्गिक आपत्ती. हम्म. दोन्ही बाबतीत ही जी मृत्यूची अनपेक्षितरित्या येणारी जी हाक असते, हम्म. ओके, ती मनावर खूपच वेगळ्या लेव्हलवर परिणाम करते. आणि मग तिथे अ, अचानकच म्हणजे पहिली बऱ्याचदा अशा वेळेला असते जी रिएक्शन असते, ती म्हणजे खूप शॉक. हम्म. म्हणजे इतका शॉक येतो, की पण ती म्हणजे आपल्या मनाला इन अ वे सावरण्यासाठी दिलेला तो एक कालावधीच असतो. हम्म. कारण त्यावेळेला इतकं ते पेनफुल असतं, हम्म. की त्यावेळेला तो शॉक ॲब्सॉर्ब व्हायला थोडासा खूप वेळ जातो किंवा मगाशी मी म्हटलं तसं, की एक नाही, नाही असं होऊच शकत नाही. ओके. पण हे घडलंय आणि हे माझ्या बाबतीत घडलंय. हे थोडंसं रुजायला थोडासा मी असं म्हणेन, की वेळ हम्म. लागतो. आणि बऱ्याचदा आत्ता ही सगळी कारणं मी आपण जी बोललो, तर बऱ्याचदा असे मृत्यू अकाली असतात. म्हणजे ते वय नसतं त्या व्यक्तीचं जाण्याचं, ती स्टेज नसते. अशा काळांमध्ये असतील तर ते अजून मनावर आघात करणारे असतात आणि त्यामुळे जी दुःखाची जी प्रक्रिया आहे, ग्रीफची जी रिएक्शन आहे, ती खूप जास्त तीव्र असण्याची शक्यता सडन डेथमध्ये असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यामध्ये म्हणजे की विदाऊट वॉर्निंग झाल्यामुळे अ, आपण तो आघात सहन करायला तयार नसतो. म्हणजे काही काळासाठी का होईना, पण आपण कोलमडून पडतो. म्हणजे मी आता इथे उभी आहे आणि मला कोणी धक्का मारला आणि मी प्रिपेअर्ड नाहीये, तर मी सावरू नाही शकत. मी कोलमडून पडते. नंतर आपण सावरतो का? तर सावरतो. पण तो एक तसा आघात असतो, की त्या क्षणाला आपल्याला नेहमी मदत करणाऱ्या ज्या आपल्या स्वतःच्या कोपिंग मेकॅनिझम्स आहेत, त्याच्यावर पण एक प्रकारचा तो आघात होतो आणि त्या पण सावरायला थोडासा वेळ ह्याच्यामधून लागतो. पण सगळ्यात महत्त्वाचं सडन डेथमध्ये असं होतं, की क्षणार्धात आपली जी काही एक म्हणजे अँटिसिपेटरी डेथमध्ये सुद्धा बिलीफ सिस्टम आपली चेंज होतेच. पण एक आपण आपलं जे एक जग, सुरक्षित जग तयार केलेलं असतं. म्हणजे आपल्याला वाटत असतं, की हे सुरक्षित आहे. म्हणजे माझ्या मनामध्ये असं गृहीतक असतं, माझ्या बाबतीत कधी असं घडणार नाही. ओके. हे मी माझ्या मनातल्या गृहीतकाला तडा लागतो. अचानकपणे अत्यंत सुरक्षित जमिनीवर मी उभी आहे आणि ती कुणीतरी एकदम त्याला धक्का लावला आणि मी कोलमडून पडले, अशी परिस्थिती होते. त्यामुळे आपल्या जगण्यातल्या अनेक अझम्पशन्सना पण धक्का लागतो. आणि तो फार मोठा आघात असतो कारण तुम्हाला फार असुरक्षित वाटायला लागतं. बिकॉज ज्या सगळ्या बिलीफ सिस्टमनी मला सुरक्षितता मी क्रिएट केली होती. ती होती की नाही ती बिलीफ सिस्टम काय होती? ती किती रॅशनल होती, इरॅशनल होती हा फार वेगळा भाग आहे. पण मी गृहीत धरलेलं आहे. माझ्या बाबतीत असं होणार नाही. मी सगळ्यांशी चांगली वागते, तर मला असं बघावं लागणार नाही. देवाचं माझ्याकडे लक्ष आहे. वगैरे, वगैरे. अशा किंवा मी आणि माझा नवरा कायमस्वरूपी आम्ही बरोबरच असणार आहेत शेवटपर्यंत. ही माझी तयार केलेली बिलीफ सिस्टम आणि ती जेव्हा कोलमडते तेव्हा मला कळतं, की अशी माझी अझम्पशन्स होती जगण्यामधली, अशी माझी गृहीतकं होती. त्या गृहीतकांना तो तडा लागतो आणि त्यामुळे सडन डेथमध्ये येणारे चॅलेंजेस हे वेगळे असतात आणि अँटिसिपेटरी डेथमध्ये येणारे हे वेगळे असतात. अँटिसिपेटरी डेथ जिथे असतो, की जिथे मला माहिती आहे, की ह्या कालांतराने हा प्रवास संपणार आहे. त्या लोकांना असं वाटतं, की तुम्हाला असं सफरिंग नाही बघायला मिळालं. म्हणजे आम्ही किती सफर करतोय. ओके. आणि ज्यांच्या बाबतीत ज्यांना असे सडन डेथ एक्सपिरियन्स करायला लागलेले आहेत, त्यांना असं वाटतं, की
ह्यांना काही काळ तर आपल्या जिवलग व्यक्तीबरोबर मिळाला. हम्म. ओके. पण खरं सांगायचं तर दुःखाची अशी तुलना होऊ शकत नाही. नाही. दुःखामध्ये कमी जास्त असं काहीही नसतं. दुःख फार फार तर वेगळं असू शकतं. ओके. ह्यांचं दुःख वेगळं आहे, ह्यांचं दुःख वेगळं आहे. पण ह्यांचं कमी, ह्यांचं जास्त असं आपण म्हणू शकत नाही. दोन्हीमधले दोन्हीचे चॅलेंजेस आणि दोन्हीमध्ये होणारी प्रक्रिया वेगवेगळी आहे. पण अल्टिमेटली तुम्हाला काय शेवटी कुठेपर्यंत पोहोचावं लागतं, की आपली जिवलग व्यक्ती आपल्याला कायमस्वरूपी सोडून गेलेली आहे आणि आपण अशा जगात प्रवेश केलेला आहे, की जे जग अनोळखी आहे आणि अशा जगात पुन्हा आपल्याला नव्याने उभारायचं आहे. कारण जोपर्यंत मृत्यू होत नाही ना, आपण कधीच आपल्या जिवलग व्यक्तीशिवाय हे जग कसं असेल ही कल्पना केलेलीच नसते. म्हणजे ॲक्चुअली ती करूही नाही शकत. म्हणजे अशा अनुभवानंतरच आपण त्या जगात प्रवेश करतो. सो दोन्ही ठिकाणी हा मुद्दा आहेच, की अल्टिमेटली आपल्याला त्या चॅलेंजला सामोरं जावंच लागतं. हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे की दुःख हे प्रत्येकाचं म्हणून आपलं म्हणून हे दुःख असतं. हो. एकदा ही प्रक्रिया झाल्यानंतर बऱ्याचदा असं होतं की हे सर्व हिलिंग प्रोसेस आहे ती आपोआप काही दिवसांनी तुम्ही त्या माणसाला विसरून तुमचं तुमचं जग सुरू करताल, तुमचं आयुष्य सुरू करताल. हा एक वर्षानुवर्ष आपण ही गोष्ट ऐकत आलेलो आहे. हो. या हिलिंगची गरज का आहे? समजा ह्याच्यासाठी कुणाची मदत घेण्याची गरज का आहे? आणि ही मदत नाही घेतली तर ही प्रक्रिया लांबू शकते का किंवा ह्याच्यामध्ये काही धोके किंवा काही डिसएडव्हांटेज होऊ शकतात का? तर 1-2 गोष्टी मी म्हणजे ह्या प्रश्नाकडे येण्यासाठी अगदी 1-2 गोष्टी मी पहिल्यांदा सांगते, की जेव्हा अशी घटना घडते त्यावेळेला इमिजिएट आपली एक रिएक्शन होते, जेव्हा आपल्याला कळतं की नाहीये आता ती व्यक्ती. ओके. आणि त्यावेळेला आपण सगळेच जण एक तीव्र दुःख होतं आपल्याला त्या क्षणाला. म्हणजे इट इज लाइक इथे कापलंय मला आणि भळभळ रक्त वाहतंय तशासारखी ती परिस्थिती असते. ओके. की म्हणजे रडायला येतं, वाईट वाटतं. खूप म्हणजे काय म्हणायचं त्या व्यक्ती आपण सोडावंसं वाटत नाही आणि तर तेव्हा ती एक तीव्र दुःखाची स्थिती असते आणि ती काही काळ असू शकते. ओके. आणि त्या काळातनं जाताना म्हणजे रडायला येणं, तीव्र आठवण होणं, मानसिक पातळीवर खूप वेदना जाणवतात, अ, ओढ लागते अ, त्या व्यक्तीची, तीव्र आठवण येते किंवा शारीरिक पातळीवर पण काही-काही परिणाम होतात. म्हणजे ग्रीफमधनं म्हणजे अशा पद्धतीच्या लॉसमधनं जाताना अत्यंत असा एक शारीरिक लेव्हलवर थकवा येतो किंवा पोटात खड्डा पडल्यासारखा वाटतो किंवा असं हातापायातली शक्ती गेली म्हणजे शारीरिक काही-काही गोष्टी, शारीरिक पातळीवर काही लक्षणं दिसतात. मानसिक मी म्हणलं तसं किंवा राग येतो. म्हणजे ती असं कसं मला सोडून जाऊ शकते? ओके. मला एकटं टाकलं. तर त्या व्यक्तीचा, गेलेल्या व्यक्तीचा पण राग येतो. कधी-कधी आपल्या मृत्यू म्हणजे आपण पण मरण पावू अशी भीती पण ह्याच्यामधनं निर्माण होते. सो म्हणजे ह्या काळातनं जाताना अत्यंत वेगवेगळ्या पद्धतीच्या भावभावना बऱ्याच जणांना अनुभवायला येतात. शारीरिक पातळीवर असतात. विचारांच्या पातळीवर पण खूप वेगवेगळे विचार केले जातात, की हे म्हणजे कारण आत्ता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण कसे पुढे जाणार आहोत? तो लोनलीनेस कसा असणार आहे? आपण काय नेमकं ह्याच्यामध्ये करणार आहोत? आणि त्याचे ओव्हरऑल आपल्या सगळ्या ह्याच्यावर परिणाम होतात आणि एनर्जी नाहीये, खूप थकलोय आपण, अशी एक खूप जाणीव. म्हणजे ग्रीफमधनं जाताना खूप अत्यंत थकवा खूप लोकांना आलेला असतो. तर ही एक ॲक्यूट ज्याला आपण म्हणू ही प्रतिक्रिया आल्यानंतर कालांतराने दुःख आपल्या जगण्यामध्ये सामावलं जातं. म्हणजे दुःख राहतं का? तर राहतं, पण हळू इट गेट्स इंटिग्रेटेड आपल्या जगण्यात सामावलं जातं. हळू म्हणजे मला आत्ता जे असं सतत कढ येतायत रडण्याचे, सतत गळा दाटून येतोय, तर तो एखाद्या वाढदिवसाच्या दिवशी येतो किंवा त्या व्यक्तीच्या आवडीची भाजी केली तर अरे, मग असं डोळ्यात पाणी येतं किंवा काहीतरी निमित्ताने आठवण येते असं. आणि मग हळू सुरुवातीला मी समजा त्या व्यक्तीविषयी बोलते, तर मला अगदी खूप आवरत नाही इतकं रडायला येतं. पण नंतर मी बोलू शकते. गळाच नुसता दाटून येतोय किंवा नुसतंच डोळ्यात पाणी येतंय. म्हणजे हळू सामावलं जातं असं मला म्हणायचं आहे. आणि हे प्रत्येकाच्या बाबतीत अ, हे असं होतं. म्हणजे आधी एक ॲक्यूट दुःखाची एक स्टेज येते आणि मग कालांतराने ते हळू आपण ते आपल्या जगण्यामध्ये सामावलं जातं. पण ह्या सगळ्या प्रोसेसमधनं जाताना म्हणजे ही जी दुःखाची प्रक्रिया जी आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या भावभावना आपल्याला
पहिली गोष्ट की मृत्यू झालाय तो माझ्या जिवलग व्यक्तीचा झालेला आहे. ओके, ह्याची जाणीव करून देतात. बिकॉज मला ते अॅक्नॉलेज करायला लागतं. ओके, की हा मृत्यू आहे. मला कधी-कधी पहिल्यांदाच मृत्यू काय हे कळलेलं असतं, की मृत्यू हा परमनंट आहे, हा इर्रिव्हर्सिबल आहे, ही परत कधीही न बदलणारी स्थिती आहे. सो त्यामुळे तो मृत्यू झालाय हे पहिल्यांदा आपण त्या निमित्ताने अॅक्नॉलेज करतो. आणि अ, मग त्या व्यक्तीपासून जो एक दुरावा निर्माण झालेला आहे, जे एक सेपरेशन झालेलं आहे, त्याला येणारी आपली जी प्रतिक्रिया आहे, त्याची आपल्याला एक जाणीव निर्माण होते त्याच्यामधनं, की मला याचा त्रास होतोय, लोनलीनेस आलाय, मला वाईट वाटतंय, आठवण येते. तर त्या सगळ्या भावभावनांची दखल त्याच्यामधनं घेतली जाते. नंतर कोपिंग मेकॅनिझम ह्याला मी कशी सामोरी जाते आहे, अ, काय-काय माझ्या यंत्रणा आहेत, की ज्याच्यामधनं मी ह्याच्यातनं सावरण्याचा प्रयत्न करतेय. हा एक त्यातला तिसरा भाग असतो. चौथा भाग असा आहे, की अ, हे एक नवीन जग आहे. ह्या नवीन जगामध्ये आता आपण एंटर करताना आपण कसं म्हणजे स्वतःची तोपर्यंत आपली जी ओळख असते ना, अमुक-तमुकची बायको, तमुक-तमुकचा मुलगा, ओके. ही ओळख सुद्धा रिडिफाईन करायला लागते, की मी आता फक्त ह्याची बायको नाहीये किंवा मी फक्त आता ह्यांचा मुलगा नाहीये किंवा अशा पद्धतीच्या ज्या ओळखी असतात त्या रिडिफाईन करायला लागतात. आणि डेथ म्हणजे मृत्यूमुळे ती व्यक्ती शरीराने मनातनं जाते. पण नातं तसंच असतं. सो आपल्याला त्या नात्यामधल्या सुद्धा गोष्टी सोडवाव्या लागतात. सो रिडिफाईन करायला लागतं नातं. म्हणजे प्रत्येकाला असं वाटत असतं, की मला माझी जी जिवलग व्यक्ती आहे, ती एका अर्थाने मला तिला जिवंत ठेवायचं असतं. मला तिच्याबरोबरचं नातं पुन्हा तसंच ठेवायचं असतं. पण आता तिकडून प्रतिसाद येणार नाही आहे. सो ती एक नातं सुद्धा मला नव्याने हेल्दी पद्धतीने जोडण्याची माझी प्रक्रिया त्याच्यामधनं होणं गरजेचं असतं. आणि सगळ्यात शेवटचा महत्त्वाची गोष्ट आहे, की मग मला माझी जी रोजच्या जगण्यातली ऊर्जा आहे, ती आता ह्या नात्यातून मला अजून वेगळं काहीतरी करण्यामध्ये रिइन्व्हेस्ट करायची आहे. तर हे सगळा झाला आता मी सांगितला हा एक हेल्दी प्रवासाचा भाग झाला, की हे जनरली असं व्हायला पाहिजे. बरोबर. ओके. कुठल्याही पद्धतीचा मृत्यू असेल तर. पण जेव्हा असं होताना दिसत नाही, म्हणजे काही वेळेला अं, मी डिनायलमध्येच राहते. म्हणजे काही-काही वेळेला काही-काही लोकं मी मान्यच करणार नाही, की तो गेलाय किंवा ती गेलीये. अशा परिस्थितीत म्हणजे माहिती असतं, पण ते बघतच नाहीत त्या फॅक्टकडे. ओके. सो ते किंवा काही लोकांना घरातल्या परिस्थितीमुळे व्यक्त व्हायला उभा राहत नाही. म्हणजे इतकं काहीतरी झालेलं असतं, की त्यांना तो एक स्ट्राँग असल्याचा मुखवटा घ्यावा लागतो आणि त्यांना उभं राहावं लागतं. तर मला काय वाटतंय हे मला कळतच नाही आहे. किंवा मगाशी मी सांगितलं तसं ती अॅक्यूट दुःखाची जी प्रोसेस आहे, ती खूपच लांबली आहे. म्हणजे 6 महिने झाले तरी आत्ता घटना झाल्यासारखं, 2 वर्ष झालं तरी ॲज इफ आत्ता मृत्यू झालाय, अशा पद्धतीने काही लोकांची प्रक्रिया असते. ती ती जेव्हा लांबते किंवा काही लोकांना खूप राग किंवा खूप गिल्ट, की मी हे म्हणजे जिथे-जिथे मला असं वाटतं ना, की मी हे वाचवू शकले असते, तिथे या गोष्टी खूप जास्त होतात, की मी वेळेवर दवाखान्यात न्यायला पाहिजे होतं किंवा असं असं म्हणजे अननॅचरल जर डेथ असेल, तर त्याच्यामध्ये की मी हे वाचवू शकले असते का? तर गिल्ट असं जेव्हा होतं आणि नैराश्य जर असेल आणि कोपिंग मेकॅनिझम जर माणसं अ, काहीतरी म्हणजे मद्यपान करतायत किंवा अशा काहीतरी म्हणजे हेल्दी कोपिंग मेकॅनिझम्स वापरत नाहीयेत. तर अशा वेळेला खरं म्हणजे समुपदेशकाची मदत लागते. आजच्या काळामध्ये म्हणजे आताचं जग खूप बदललेलं आहे. पूर्वी अशा घटना झाल्यानंतर अ, माणसं एकमेकांकडे जात होती. आता आपण WhatsAppवर मेसेज पाठवतो. कधी-कधी आपण फोन करायची सुद्धा खूप जण काय म्हणायचं एफर्ट घेत नाहीत. तर आत्ताच्या काळामध्ये मला असं वाटतं म्हणजे की समुपदेशकाकडे खरंच जावं. कारण तशा पद्धतीचा सपोर्ट मिळत नाही आणि खूप गोष्टी व्यक्त करता येतात मोकळेपणाने. कारण खूप पटकन काहीतरी सल्ले दिले जातात. आता मूव्ह ऑन, आता असं होणारच वगैरे, वगैरे, की जे उपयोगाचे नसतात. आणि त्यामुळे आत्ताच्या काळामध्ये तो सपोर्ट मिळण्यासाठी आणि आपला दुःखाचा प्रवास योग्य तऱ्हेने चाललाय ना, हे समजून घेण्यासाठी काही कोपिंग मेकॅनिझम्स आपली कशी आहेत हे तपासून घेण्यासाठी, पण म्हणजे ते व्हॅलिडेट करण्यासाठी सुद्धा एखाद दुसऱ्या सेशनला जायला हरकत नाही. अच्छा. अ, म्हणजे
नॉर्मल जरी ही प्रक्रिया असेल तरी, आणि मगाशी मी जे सांगितले जे 5-6 मुद्दे की हा. खूप क्रॉनिक झाली आहे स्टेज, हम्म. अशा वेळेला तर मग तुम्हाला डेफिनेटली कोणालाही त्याची मदत लागते. जनरली आपण एखाद्या अशा प्रसंगानंतर एखादी व्यक्ती खूप रडली किंवा एखादी व्यक्ती अजिबातच रडली नाही, ह्या दोन गोष्टींविषयी फार असतं. तर रडणं हे हेल्पफुल असतं का? हो, रडणं हे हेल्पफुल असतं, कारण रडण्यातनं जो निचरा होतो त्यांनी ॲक्चुअली तुमच्या विचारांची सुद्धा पुनर्बांधणी व्हायला मदत होते. ओके. ओके. आणि त्यामुळे आता हे प्रत्येकासाठी वेगवेगळं आहे. पण रडू नको, रडू नको असं जे म्हणतात, तर असं काही असं काही नाहीये, म्हणजे रादर रडण्याची मदत होते. इव्हन काही वेळेला आता तो विषय नको म्हणून मी बोलतच नाही त्या विषयावर. मी तिला प्रश्नच विचारत नाही, कारण ती सारखंच त्याच्याबद्दल बोलत राहते वगैरे असं पण. ओके. मग आम्ही जाऊन वेगळ्याच विषयांवर गप्पा मारल्या. तर खरं म्हणजे अशा परिस्थितीतून जाणाऱ्या माणसांना ती बोलण्याची स्पेस द्यावी, कारण ती त्यांची गरज असते. ते त्या व्यक्तीविषयी बोलतायत, ते त्या अनुभवाविषयी बोलतायत, हे खरं त्यांना मदत करणारं असतं. एस्पेशली मगाशी आपण सडन डेथ बद्दल जेव्हा बोललो, अचानक होणारी मृत्यू, तर अशा ह्याच्यामधनं ह्या अनुभवाबद्दल सांगत राहतात. म्हणजे समजा ॲक्सिडेंट झालेला आहे, ओके. तर त्या पुन्हा-पुन्हा सांगतात, की मी अशी चालले होते आणि मग आम्ही गाडीत बसलो, मी मागच्या बाजूला बसले होते, मी काय लाल रंगाचा ड्रेस घातला होता, तो पुढे बसला होता. मग आम्ही थांबलो, मग आम्ही कॉफी प्यायली, मग अमुक झालं, मग पुढे गेलो, मग समोरून तो डंपर आला आणि त्यांनी असं झालं आणि मग ओके. हे इतकं डिटेल पुन्हा-पुन्हा सांगण्यानी म्हणजे दे आर जस्ट ट्राइंग टू मेक सेन्स ऑफ व्हॉट हॅज हॅपेंड. हे काय घडलेलं आहे ह्याचा अर्थबोध होण्यासाठी सुद्धा त्याची खरं म्हणजे गरज असते. ओके. किंवा अ, अ, किंवा आपण ह्या सगळ्या म्हणजे आता अँटिसिपेटरी डेथमध्ये, की जिथे मला माहिती मृत्यू होणार आहे, तिथे सुद्धा कधी-कधी त्या गोष्टी सांगण्याची गरज असते. त्या आठवणींबद्दल, त्या सफरिंगबद्दल बोलण्याची. सो खरं म्हणजे हे बोलणं त्या व्यक्तीविषयी, त्या अनुभवाविषयी, किंवा ते जरी कितीही पेनफुल असलं ऐकायला आणि त्या व्यक्तीला बोलायला, तरी सुद्धा ना व्यक्त होणं, ग्रीफमध्ये शोक करणं, या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्ही जर मला खरं विचाराल ना, तर त्या जे वाटतंय त्याची दखल घेतली जाणं, हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. पण आपण नेमकं उलटं करतो. आपण तुला असं वाटायला नको, तुला त्रास व्हायला नको, म्हणून ते व्यक्त करण्यापासून म्हणजे बरेच जण ती मुभा देत नाहीत. तर त्यामुळे खरं त्याचा त्रास होतो. किंवा आपण आता ऐकून ह्याच्या घ्यायला ग्रीफ पाहिजे. विषयी बोलतोय, टोटल लॉस म्हणून बोलते की ती व्यक्ती आता आपल्यात नाहीच आहे. अशी एखादी कंडिशन असू शकते का की ती व्यक्ती तुमच्या पुढे शारीरिक ह्याच्यात हजर नाहीये, पण विचारांमध्ये आहे किंवा उलट पक्षी? तर लॉसमध्ये अनेक प्रकारचे लॉसेस आहेत असं मी म्हणेन. म्हणजे मी म्हणलं तसं, की मृत्यू हा काही फक्त एक लॉस नाहीये. नात्यांचा वियोग असतो, घटस्फोट होतात, सेपरेशन होतं, दुरावतात. सो हाही एक प्रकारचा लॉसच आहे. ओके. काही वेळेला काही दुःखही न दिसणारी असतात. ओके. की ज्याची दखल घेतली नाही, म्हणजे घेतलीच जात नाही. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीला म्हणजे कुणाचं एखाद्या कपलचं अबॉर्शन झालंय. ओके. सो 2 महिन्याचं झालंय, महिनाभराचं झालंय, पण तरी त्या कपलनी त्या गोष्टीमध्ये त्यांची भावनिक ऊर्जा गुंतवलेली असते. त्याला धरून त्यांनी स्वप्न बघितलेली असतात. सो तो स्वप्नांचा लॉस असतो. तो त्या आपण काहीतरी गमावलंय ह्या गोष्टीचा लॉस असतो. सो काही दुःख असतात ना, ह्याची दखलच घेतली जात नाही. तसं तुम्ही म्हणता तसं, की लॉस च्या ह्याच्यामध्ये एक अँबिग्युअस लॉस, म्हणजे दुःखाच्या संदर्भात जर काही संदिग्धता असेल, तर अ, तर तर तिथे बऱ्याचदा तो म्हणजे त्याला एक पॉलिन बॉस म्हणून सायकॉलॉजिस्ट आहेत, त्यांनी मांडलेली ही संकल्पना आहे. सो की जिथे ती व्यक्ती माझ्या समोर सायकॉलॉजिकली ॲब्सेंट आहे, पण फिजिकली प्रेझेंट आहे. म्हणजे उदाहरणार्थ व्यसनाधीनतेचा आजार आहे किंवा स्किझोफ्रेनिया झालेला आहे एखाद्या व्यक्तीला, किंवा आपण म्हणूया अल्झायमर झालेला आहे. तर अशा बाबतीत मला ती व्यक्ती दिसते, माझ्या आईला अल्झायमर झालाय, पण ती आता आई म्हणून मला म्हणजे कम्युनिकेटच करत नाहीये. सो ती व्यक्ती फिजिकली तिथे प्रेझेंट आहे, पण सायकॉलॉजिकली ॲब्सेंट आहे. आणि काही वेळेला त्या व्यक्ती सायकॉलॉजिकली आपल्याबरोबर असतात, पण फिजिकली नसतात. तर म्हणजे जसं परदेशी राहायला गेलेत. आता तो चॅलेंज थोडासा कमी झालाय, कारण आता लोकं व्हिडिओ कॉल करतात किंवा ह्या सगळ्या गोष्टी, किंवा आता ट्रॅव्हल सुद्धा थोडंसं लोकं थोडं फ्रिक्वेंटली करतात. पूर्वी तशी परिस्थिती नव्हती. पण म्हणजे वर्षानुवर्ष तो वियोग होता.
सो ज्या व्यक्ती सायकोलॉजिकली हम्म. आहेत पण फिजिकली मात्र लांब आहेत. ती एक प्रोसेस आहे, म्हणजे ती एक प्रक्रिया आहे. कारण आत्ता मला वाईट वाटतंय, मी मगाशी म्हणलं तसं की कालांतराने त्या दुःखाचं पण स्वरूप बदलत आहे. सो ती हळूहळू हळूहळू घडत जाणारी प्रक्रिया आहे. आणि हळूहळू आपण आपल्या स्वतःच्या पेसनी, आपण ज्याला असं म्हणतो की मी आता त्या परिस्थितीबरोबर एक समझोता केलेला आहे, की आता हे घडलेलं आहे. म्हणजे कमिंग टू टर्म्स विथ व्हॉट हॅज हॅपन्ड, किंवा आता मी त्याला क्लोजर आणण्याचा प्रयत्न करते. तर हळूहळू आपल्याला त्या बाजूला जाण्यासाठी हा वेळ देण्याची गरज आहे. ओके. आणि ही प्रक्रिया प्रत्येकासाठी वेगळ्या पद्धतीने आहे, प्रत्येकासाठी वेगळा वेळ घेणारी आहे. हो. वेगळा वेळ घेणारी आहे, असं आपण त्याला काही ह्याच कालावधीत हे व्हायला पाहिजे. सडन डेथच्या बाबतीत ती कदाचित लांबलेली प्रक्रिया असते. काही वेळेला म्हणजे असं तुम्ही 10 दिवसातच बरं व्हायला पाहिजे, 15 दिवसातच, महिन्याभरात. प्रत्येकासाठी कोण कोण गेलंय, कुणाला आपण गमावून बसलोय, तो कुठल्या परिस्थितीत बसलोय, तुमचं वय काय, त्या गेलेल्या व्यक्तीचं वय काय, आजूबाजूचे सर्कमस्टन्सेस काय, असे खूप फॅक्टर्स आहेत ऍक्च्युली की ज्याच्यावर ही दुःखाची प्रतिक्रिया अवलंबून आहे. आणि त्यामुळे असा कालावधी अ, असा आपण म्हणजे तो मला अन्याय वाटतो की हां, आता आता झालं, आता तुमचं, आता तुम्ही विसरा आता, विसरा लागा आता आणि कामाला. लागा कामाला, असं. तर जनरली बऱ्याचदा ना खरं अशा विषयावरती, म्हणजे बऱ्याचदा आम्ही आता काही अशा आजारांवर एपिसोड केले, तेव्हा मला अशा प्रतिक्रिया आल्या की असा विषय असेल तर आम्ही ते पॉडकास्ट पाहतच नाही. तर नंतर बऱ्याचदा माझ्या ह्यातनं बोलणं आलं की ह्यातनं बऱ्याचदा मी पॉझिटिव्ह मेसेज देतो, तुम्ही आवर्जून पहा, की एखाद्या आजाराकडे असंही पाहता येतं. त्याच अनुषंगाने समजा आता एक टेक अवे मेसेज म्हणून सुद्धा ह्याला म्हणता येईल खरं, अशा विषयावरती बोललं जावं का, आणि ते का गरजेचं असावं? तर एकतर म्हणजे ही एक आपल्या म्हणजे अटळ गोष्ट आहे. ओके. आणि आपल्याला खरं म्हणजे माहीत असतं, की जन्म आहे म्हणजे मृत्यू आहे. ओके. पण फक्त आपण त्या सगळ्या गोष्टींकडे एक भीती वाटते म्हणून आपण त्याच्याकडे बघत नाही. ओके. किंवा ते टाळतो. बघत नाही म्हणण्यापेक्षा नकळतपणे हा विषय टाळतो. बिकॉज कोणालाच असं इमॅजिन करायचं नसतं, की आपली जिवलग व्यक्ती जाईल आणि मला असं काहीतरी हे करावं लागेल. पण इव्हन घरातली एखादी व्यक्ती गेल्यानंतर सुद्धा लोकं टाळतात त्या व्यक्तीविषयी बोलण्याचं. ओके. तर निश्चितपणे ह्या विषयावर म्हणजे संवाद टाळला नाही पाहिजे. ह्याच्याबद्दल ओपनली बोललं पाहिजे. मी म्हणलं तसं, की आत्ताच्या ह्या जगामध्ये अ, हे बोललं जाण्याची खूप गरज आहे. कारण म्हणजे असे आपण आपापल्या जगात राहतोय, असं आपल्याला सपोर्ट उपलब्ध असतो तसं नाही. आणि आपल्याला ह्या गोष्टीला मी कसं अप्रोच करणार आहे, किंवा ही एक अटळता जी आहे आपल्या जगण्यातली, त्याचा मी कसा स्वीकार करणार आहे. त्यामुळे खरं म्हणजे ह्या गोष्टींविषयी बोललं गेलं पाहिजे. कारण कधी-कधी बोललं जात नाही म्हणून गैरसमजुती पण खूप असतात. म्हणजे ह्या सगळ्या प्रोसेस विषयीच्या, की बऱ्याच म्हणजे जसं की 10 दिवसात बाहेर पडलं पाहिजे, किंवा काही जणांना असं वाटतं, की अ, मला दुःख वाटतच म्हणजे तितकीच वेदना मला कायम वाटली पाहिजे. मी बाहेर म्हणजे नाहीतर मी त्या व्यक्तीला विसरल्यासारखं आहे. तर अशाही काही-काही बऱ्याच गैरसमजुती सुद्धा लोकांच्या मनामध्ये या संदर्भातल्या असतात. सो जितकं आपण खरं म्हणजे बोलतील माणसं तितकं आणि संवादाने बऱ्याच गोष्टी समजायला आणि हाताळायला मदत होते. त्यामुळे नक्कीच ह्याच्याविषयी बोललं गेलं पाहिजे. किंवा बऱ्याचदा अँटिसिपेटरी डेथ ज्या आहेत आपण म्हणतो, त्याच्यामध्ये झाल्या गेल्यांच्याच चुका आपल्या एकमेकांशी नात्यातल्या ह्याच्याविषयी बोलून फॉरगिव्हनेस जसं आपण म्हणतो, ह्या गोष्टींवर चर्चा झाली तर ते जाणं नंतर जास्त त्याच्या सुखावर राहू शकतं का? की असं बोलून आम्ही मोकळे झालो होतो त्याविषयी, गैरसमज होते वर्षानुवर्ष. 100% 100% की आपण आपल्या नात्यातल्या गाठी सोडवल्या होत्या. अ, मला 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 अमुक एक गोष्ट सांगायची होती. ओके. ती मी सांगितली नव्हती, किंवा मला त्याच्याविषयीचा किंवा तिच्याविषयीचा राग आला होता. तो मी बोलून आम्ही व्यक्त केला आणि आम्ही एकमेकांना फॉरगिव्ह केलं. तर 100% अ, जाणाऱ्या व्यक्तीसाठी सुद्धा ती एक मोठी गोष्ट असते आणि मागे राहिलेल्या लोकांसाठी सुद्धा ती एक महत्त्वाची गोष्ट असते. आणि त्यावेळेला बऱ्याच म्हणजे जे सडन डेथमध्ये तुम्हाला काही-काही गोष्टी अर्धवटच राहतात, की अनफिनिश्ड. आपल्याला ते माहितीच नाही म्हणजे आता त्याचं काय करायचं. पण इथे काही-काही गोष्टी तुम्हाला कंप्लीशनला नेण्याची एक संधी असते आणि त्याचा उपयोग ॲक्चुअली ती व्यक्ती जेव्हा जाते त्याच्यानंतर
आपल्या हिलिंगसाठी जी मागे राहणारी व्यक्ती आहेत त्यांना खूप होतो. सो खरंय. ह्या परिस्थितीतून म्हणजे एस्पेशली अशी जेव्हा परिस्थिती असते ना, तेव्हा जरूर अशा सर्व गोष्टी कराव्यात ज्या ज्या शक्य आहेत हम्म. आणि ज्यांनी आपल्याला आपला नंतरचा प्रवास किंवा तो जो हिलिंगचा प्रवास आहे तो थोडासा सोपा व्हायला आपल्याला मदत व्हावी. सो त्याच्यासाठी ह्या गोष्टी करण्याची अगदी गरज आहे आणि म्हणून आत्ता जे आपण म्हणतो की असे सडन डेथ होतात, अचानकपणे बातम्या येतात. सो म्हणून त्याला जोडून मी असं नेहमी म्हणते की मग आपण शिकायला पाहिजे की मग आत्ताच आपल्या नात्यांकडे आपण पहा. लक्ष द्यायला खरंय. पाहिजे. काही गोष्टी अशा राहिल्या आहेत आणि मग आपण हा. सोडवल्याच नाहीत, तसं व्हायला नकोय. हम्म. काही काही गुंते आत्ताच सोडवायला पाहिजेत. कारण खरंय. हे इतकं अशाश्वत जग आहे की अशा बातम्या आपण आता नेहमीच ऐकतो आहोत वेगवेगळ्या कारणांनी. बऱ्याचदा असं ते इमॅजिन करायला सांगतात ना, की तुमचा हा शेवटचा जर महिना आहे असं गृहीत धरलं, हो, तर तुम्ही काय 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 कराल काय किंवा कराल? बकेट लिस्ट आपण जे हो, म्हणतो हो, ती का करून ठेवा हो, आणि हो, त्याच क्षणाचा आनंद घेऊन त्या क्षणाचं प्रायोरिटी ठरवा हे जास्त हो, महत्वाचं आहे. हो. कारण कोणत्या क्षणी काय होईल याचा कधीच भरोसा कधीच नसतो सांगता येत आयुष्यामध्ये. नाही. हो. तर ते मी जे शेवटाकडे येताना असं म्हणतो, की याला एक टेक अवे मेसेज म्हणून पण सांगा किंवा एक एकंदरीतच या प्रक्रियेमधनं जाताना आपला अप्रोच कसा असणं अपेक्षित आहे? तर एकतर पहिलं म्हणजे की व्यक्त व्हायला पाहिजे हं. आणि आपल्याला जे वाटतं आहे ते वाटण्याची आपण मुभा द्यायला पाहिजे. ह्या प्रक्रियेतून जाताना मगाशी मी बरंच इलॅबोरेटिव्हली म्हणजे काय काय वाटतं हे मी सांगितलं. म्हणजे अगदी राग सुद्धा तुम्हाला येऊ शकतो. इट्स ओके. हं. ओके. सो बेसिकली वेदना ही असतेच आणि ती वेदना अशी क्षणार्धात कमी होत नाही. इथे तुटलंय तर ते हील व्हायला थोडा वेळ लागणार आहे आणि तोपर्यंत ती वेदना येणार आहे आणि आपण व्यक्त करत राहणं. मग त्याच्यासाठी तुमच्याकडे एखादी विश्वासू व्यक्ती असेल तिच्यासमोर व्यक्त व्हा. तुम्ही जर्नलिंग म्हणजे लिहून काढा. ओके. सो वेगवेगळ्या पद्धतीने आपण पण काही मार्ग डेफिनेटली शोधले पाहिजेत. नंतर दुसरा महत्वाचा मुद्दा असा की अशा काळातनं जाताना अं, अशा खूप अपेक्षा ठेवू नयेत स्वतःकडनं. म्हणजे मी हे पण करते, आता झालं आणि आता मी हं. कामाला लागले. कारण ग्रीफमधून जाताना खूप थकवा येतो. तर थोडं स्वतःकडे सेल्फ केअर, ओके. थोडी स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि स्वतःच्या झोपेकडे थोडासा व्यायाम, थोडंसं म्हणजे वेळेवर जेवणं किंवा हं. अशी थोडी स्वतःला एक थोडं आपण कंपॅशनेटली वागवलं पाहिजे. थोडी म्हणजे इतका थकवा येतो ना, की असं झोप येते म्हणजे दिवसा पण झोप येईल. हं. कारण तो थकवा खूप असतो त्या व्यक्तीच्या हं. जाण्याचा. त्यामुळे थोडं स्वतःच्या सेल्फ केअरकडे डेफिनेटली लक्ष द्यायला पाहिजे. कुठला पण असा महत्त्वाचा निर्णय ह्या काळातनं जाताना डेफिनेटली ओके. घेणं टाळलं पाहिजे. म्हणजे लोकं काहीतरी लग्नाचा निर्णय घेतात, घर बदलण्याचा, गाव बदलण्याचा, हं. नोकरी बदलण्याचा असं काहीतरी असे तर असे कुठलेही मेजर लाईफ चेंजिंग डिसिजन अशा काळातनं जाताना अ, घ्यायला नको आहेत. ओके. ओके. आणि अगदीच असं वाटलं तर मग म्हणजे अशा मगाशी मी जे बरेच पॅरामीटर्स सांगितले, की असं काही वाटत असेल तर समुपदेशकाची मदत घ्यायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपली कोपिंग मेकॅनिझम्स म्हणजे ती योग्य पद्धतीने आपण हाताळतो आहोत ना, त्याला सामोरं जातो आहोत ना, ओके. तर तो एक महत्त्वाचा भाग आपण लक्षात घेतला पाहिजे. ह्या सगळ्या ह्याच्यामधनं जाताना आपण जर बघितलं तर प्रत्येक धर्मामध्ये काही रिच्युअल्स पण असतात. ओके. आणि अ, खूप वेगवेगळ्या भावना आहेत. पण भावना ही अशी एक ॲब्स्ट्रॅक्ट गोष्ट आहे आणि असे काही रिच्युअल्स सांगितलेले असतात. प्रत्येक म्हणजे जगभरात हे हं. आहे. तर ते रिच्युअल्स जेव्हा लोकं करतात, तेव्हा ते कॉन्क्रीटली काहीतरी करतात. हं. ओके. हं. की मला काहीतरी माझ्या व्यक्तीसाठी काहीतरी करायचंय आणि जर आपण सगळं बघितलं, तर इट इज वन वे टू से गुड बाय. मी त्या व्यक्तीला एक निरोप देण्याच्या त्या सगळ्या जर आपण त्या प्रत्येक रिच्युअलचा जर अर्थ बघितला, तर तो हं. तसा आहे. हं. काही जणांना ते पटतं, पटत नाही. हं. ओके. आणि काही जणांचा त्याच्यावर विश्वास असतो, विश्वास असत नाही आणि तो हे करणं न करणं अत्यंत खाजगी प्रश्न आहे. पण ना अशा काही गोष्टी केल्याची मदत मात्र नक्की होते. तर सगळं तर मग आपण आपली रिच्युअल्स पण डिफाईन करू शकतो. म्हणजे की मी दर महिन्याला एक माझ्या जिवलग व्यक्तीच्या नावाने एक झाड लावेन ओके. किंवा मी रोज एक काहीतरी एक छोटीशी कॅन्डल घरामध्ये हं. तिच्या तिच्या किंवा त्याच्या आठवणीसाठी लावेन हं. किंवा की माझा मित्र आहे मग त्याला हा सिनेमा आवडायचा तर आम्ही सगळे मिळून एखादा हं. त्याच्या आवडीचा तो सिनेमा बघू. हं. असं काहीतरी की जेणेकरून मी कॉन्क्रीटली काहीतरी त्या व्यक्तीसाठी करते आहे. ओके. तर म्हणजे रिच्युअल्स असं म्हणलं की ते असं नको वाटतं. हं.
तर अगदी त्याच पद्धतीने रिच्युअल्स करायला पाहिजे तसं नाही, पण तुम्ही असं काही करण्याचा मात्र डेफिनेटली फायदा होऊ शकतो. आणि आणि ह्याला एक म्हणजे मी म्हटलं तसं की मृत्यू अ, आपण ॲक्सेप्ट करतो. त्या व्यक्तीचं जाणं पण आपण ॲक्सेप्ट करतो. पण नंतरच्या ज्या गोष्टी आहेत ना, की आपण त्या व्यक्तीशिवाय स्वतःला उभं करणं, आपली त्या व्यक्तीच्या व्यतिरिक्त असणारी ओळख स्वतःची डिफाईन करणं अ, आणि आपले कोपिंग मेकॅनिझम्समधनं स्वतःला सावरण्याची मदत करणं आणि स्वतःला रिइन्व्हेस्ट करणं, ह्याला खूप एक वेळ द्यावा लागतो आणि तो वेळ देण्याची खूप गरज असते. सो तो वेळ प्रत्येकाने मला असं वाटतं, की थोडंसं शांतपणे अशी ही प्रक्रिया अ, नाहीये. म्हणजे ती रेंगाळायला नकोय, पण ती अगदी आता चुटकीसरशी पण ही सुटेल असं नाहीये. सो हा एक काळ आपण देणं हे खूप मला असं वाटतं, की त्याच्यासाठी एक थोडा वेळ स्वतःसाठी राखून ठेवणं ह्याची मात्र डेफिनेटली गरज आहे. पण त्यामुळे अशा काळातनं जाणाऱ्या व्यक्तींना मी फक्त एकच सांगते, की काळजी घ्या स्वतःची. म्हणजे स्वतःकडे लक्ष द्या. एका खूप वेगळ्या विषयावरती आणि एका खूप वेगळ्या पद्धतीने या सर्व चर्चेमधनं आत्ता असा एक त्याचा सर्व सारांश निघालाय, की वेळ देऊन ह्या प्रक्रियेकडे पहा आणि त्यासाठी घाई पण नको आणि त्यामध्ये ते रेंगाळत जायला पण नको. हा मुद्दा मला वाटतं सर्वात महत्त्वाचा होता. कोणतंही दुःख असू ते शेवटी ते आयुष्यभर आपल्या मागे राहतच असतं. आपण एखादी गोष्ट विसरू म्हणता विसरत नाही. उलटं विसरू म्हणल्यानंतर ती जास्त आठवणीत राहते. हा आपल्याला अनुभव नेहमी येत असतो. पण प्रत्येक गोष्टीमधनं काही जर आपल्याला आजार झाला, काय झालं तर आपण त्यासाठी ट्रीटमेंट शोधतो. तर समजा ह्या दुःखावरतीच काही ट्रीटमेंट थोडी घेता येईल का? जेणेकरून हा दुःखाचा जो आघात आहे तो थोडासा सुखावह किंवा थोडासा सहन करण्याच्या मर्यादेपर्यंत येऊ शकतो का? हा यातला मुख्य हेतू होता. कित्येकांना असे समज असतात, की या गोष्टीसाठी काय कुठल्या मदतीची गरज आहे का? आम्ही मित्रांशी बोलतो, आम्ही आमच्या जवळच्या नातेवाईकांशी बोलतो. बोलण्यात काहीच गैर नाहीये. शेवटी ते सर्व आपले हितचिंतक असतात. ते नेहमी आपल्या भल्यासाठीच बोलत असतात. पण जर आपल्याला एखादा आजार झाला, तर आपण शेवटी डॉक्टरकडे जातो. आपण शेजाऱ्यांनी सांगितलं म्हणून एखादी गोळी घेत नाही किंवा घेऊ नये. असं जेव्हा असतं, तेव्हा अशी गरज पडली तर नक्की मदत घ्यावी. जेणेकरून भविष्यामध्ये कदाचित आपल्याला काही शारीरिक, मानसिक व्याधी या सततच्या रेंगाळत जाणाऱ्या एका दुःखामुळे, हा जो सूर दुःखाचा आहे, त्यामुळे होत तर नाहीत ना, याचा नक्कीच विचार करावा. असे एपिसोड आपल्याला कसे वाटतात पाहायला आम्हाला नक्की कळवा. असे अनेक विषय असतात, ज्यावर आपल्याला ऐकायला आवडतं, पण बोलायला आवडत नाही. तर ऐकण्यासाठी आम्ही बोलायला तयार आहोत. तर नक्कीच अशा विषयावरती आपण पुढे एपिसोड करत जाऊ. तर खूप थँक यू मॅडम. हा विषय तुम्ही खूप छान आणि सोप्या पद्धतीने आणि खूप पटेल अशा पद्धतीने तो खरं तर व्यक्त आपण झालो आणि आमच्या सर्व चॅनलतर्फे तुमच्या मनापासून धन्यवाद. धन्यवाद.